तुम्ही कधी शिव मंदिरात जाऊन समोर मोठा दगडी बैल बसलेला पाहिला आहे का? त्या बैलाचं नाव आहे नंदी. तो नेहमी भगवान शिवांकडेच पाहत बसतो. तो कधीही दुसरीकडे पाहत नाही. पण नंदी शिवांची राखण का करतो? खूप वर्षांपूर्वी नंदी बैल नव्हता. तो एक लहान मुलगा होता. शिलाद नावाचे एक ज्ञानी ऋषी होते. त्यांना मुलगा हवा होता. त्यांनी दिवस रात्र भगवान शिवांची प्रार्थना केली. मला असा मुलगा द्या जो विशेष असेल आणि अमर असेल. भगवान शिवांनी त्यांची प्रार्थना ऐकली. त्या आशीर्वादातून एक सुंदर मुलगा जन्माला आला. शिलादांनी त्याचे नाव ठेवले नंदी. नंदी मोठा होत गेला. तो खूप दयाळू आणि धाडसी होता. त्याला आपल्या वडिलांवर खूप प्रेम होते आणि त्याला शिवांवर तर आणखीन जास्त प्रेम होते. एक दिवस 2 ऋषी त्यांच्या घरी आले. त्यांनी नंदीला पाहिले आणि ते शांत झाले. त्यांनी सांगितले, हा मुलगा विशेष आहे, पण तो जास्त काळ जिवंत राहणार नाही. हे ऐकून शिलाद दुःखी झाले. त्यांनी नंदीला मिठीठी मारली आणि रडू लागले. नंदीने विचारले, बाबा, तुम्ही दुःखी का आहात? वडिलांनी त्याला सत्य सांगितले. नंदी घाबरला नाही. तो म्हणाला, चला आपण शिवांकडे जाऊया. दोघे जंगलातून चालत गेले. नद्या ओलांडल्या, डोंगर चढले आणि शेवटी भगवान शिवांपर्यंत पोहोचले. नंदी शिवांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, मला मरायचे नाही, मला कायम तुमच्यासोबत राहायचे आहे. शिवांनी त्या धाडसी मुलाकडे पाहून हसले. त्यांनी नंदीच्या डोक्यावर हात ठेवला. एक तेजस्वी प्रकाश त्याच्या शरीरात गेला. शिवांनी त्याला शक्तिशाली बैलाचे सामर्थ्य दिले. नंदी बलवान, निर्भय आणि अमर झाला. शिव म्हणाले, तू कधीही मरणार नाहीस. तू माझा नंदिकेश्वर असशील. नंदी आनंदाने भरून गेला. तो म्हणाला, मला सोनं नको, राज्य नको, मला फक्त तुमच्याजवळ राहायचे आहे. म्हणूनच नंदी शिवांच्या दारात त्यांच्या समोर बसला. मागे नाही, दूर नाही, समोर. जो कोणी येईल त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि शिवांच्या शांततेचे रक्षण करण्यासाठी. म्हणून प्रत्येक शिव मंदिरात नंदी समोर बसलेला दिसतो. कारण तो फक्त बैल नाही, तर असा भक्त आहे ज्याने शिवांना सर्वात वर ठेवले. आणि एक खास गोष्ट माहिती आहे का? लोक मानतात की जर आपण नंदीच्या कानात आपली इच्छा सांगितली तर तो ती थेट शिवांपर्यंत पोहोचवतो. म्हणून मंदिरात लोक नंदीच्या कानाशी जाऊन आपली मनोकामना सांगतात. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंट करा, हर हर नंदी. आणखी अशा रंजक कथा ऐकण्यासाठी फॉलो करा.